16व्या शतकात मुघल सम्राट अकबरने संपूर्ण भारतावर आपली सत्ता पसरवण्यास सुरुवात केली। मेवाडलाही आपल्या अधीन करण्याची त्याची तीव्र इच्छा होती। 1540 मध्ये राणा उदयसिंह यांच्या घरी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला। त्यांना लहानपणापासूनच देशभक्ती आणि स्वाभिमानाचे धडे मिळाले। त्यांचे बालपण गुरुकुल आणि भिल्ल समाजात गेले, जिथे ते युद्धकलेत निपुणही झाले। भिल्ल लोक त्यांना प्रेमाने किका असे म्हणत होते। महाराणा प्रताप यांचा बाणा, त्यांची तलवार आणि 7 फूट 5 इंच इतकी उंची आणि 110 किलो वजन मुघलांसाठी एक आव्हानच होते। अकबरने अनेक राजपूत राज्यांना आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले, पण मेवाडचे राणा उदयसिंह याने अकबरापुढे झुकण्यास स्पष्ट नकार दिला। परिणामी 1567 मध्ये अकबरने चित्तूरच्या किल्ल्याला वेढा दिला आणि मोठ्या रक्तपातानंतर किल्ला जिंकलाही। या घटनेनंतर राणा उदयसिंह यांनी उदयपूरची स्थापना केली। 1572 मध्ये उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर निमाविरुद्ध त्यांचे धाकटे पुत्र जगमाल यांना गादीवर बसवले जात होते, पण मेवाडच्या सामंत आणि जनतेने जगमालला हटवून प्रताप यांना मेवाडचे महाराणा म्हणून घोषित केले। यानंतर महाराणा प्रताप यांनी लगेचच राजमहल, पलंग आणि सोने चांदीच्या भांड्यांचा त्याग करण्याची शपथ घेतली। जोपर्यंत मेवाडला मुघलांच्या गुलामीतून पूर्णपणे स्वतंत्र करत नाही तोपर्यंत। अकबरने महाराणा प्रताप यांना अधीन करण्यासाठी अनेक शांतिदूत पाठवले। राजा मानसिंह हा त्यापैकीच एक होता। मानसिंह जेव्हा प्रतापला भेटायला आला तेव्हा प्रताप यांनी त्यांच्यासोबत जेवण करण्यास स्पष्ट नकार दिला। महाराणांचा संदेश होता, मी अशा राजपुतासोबत जेवण करू शकत नाही ज्याने आपल्या आत्याचे लग्न एका तुर्की व्यक्तीशी करून दिले आहे, कारण मानसिंहाने आपल्या आत्याचे लग्न एका तुर्की व्यक्तीशी केले होते। या अपमानजनक संदेशाने मानसिंह क्रोधित झाला आणि म्हणाला की आता आपली भेट थेट युद्धभूमीवरच होईल। यानंतर अकबरने मानसिंहाला 10,000हून अधिक सैनिक, हत्ती आणि तोफखाना असलेल्या विशाल मुघल सेनेचे नेतृत्व देऊन मेवाडवर आक्रमण करण्याचा आदेश दिला। दुसरीकडे महाराणा प्रताप यांच्या सैन्यात फक्त 3000 घोडेस्वार आणि 400 भिल्ल धनुर्धारी होते, पण त्यांच्यासोबत झालासिंह, कृष्णदास दुंडावत आणि अफगाण सरदार हकीम खान सूर यांच्यासारखे निष्ठावान आणि सूर योद्धे होते। 18 जून 1976 रोजी राजसमंद जिल्ह्यात अरवलीच्या उंच सखलखिंडीत ऐतिहासिक युद्धाला प्रारंभ झाला। महाराणा प्रताप यांनी मुघल सैन्याला अरुंद असलेल्या हळदीघाटीच्या दरीत घेरण्याची रणनीती आखली। मेवाडच्या सैन्याने अचानक आणि जोरदार हल्ला केला। त्यांच्या या हल्ल्याने मुघल सैन्यात पळापळ सुरू झाली। हकीम खान सूर यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने मुघलांची पुढची फळी पूर्णपणे विस्कळीत केली। लढाई खमनोरच्या खुल्या मैदानात पोहोचल्यावर अधिक भयंकर झाली। मुघलांनी बंदूकधारी सैनिकांना उतरवले, ज्यामुळे मेवाडच्या सैन्याचे मोठे नुकसानही झाले। महाराणा प्रताप यांनी आपल्या तलवारीने आणि भाल्याने मुघल सैन्यात तबाही माजवली। त्यांचा घोडा चेतक विजयासारखा लढत होता। भीमसिंह डोडिया यांनी शौर्याची पराकाष्ठा करत आपले प्राण निछावर केले। भीमसिंह यांच्या बलिदानाने क्रोधित झालेल्या महाराणांनी आपला घोडा चेतकला थेट सेनापती मानसिंहाच्या हत्तीकडे वळवले। चेतकने मोठी झेप मारून आपले पाय हत्तीच्या सोंडेवर ठेवले। त्या क्षणी महाराणांनी मानसिंगावर भाला फेकला। तो भाला महावताला भेदत हौद्याला लागला। महावत मारला गेला, पण मानसिंह थोडक्यात वाचला, पण हत्ती मात्र बेकाबू झाला। पण या झेपेदरम्यान हत्तीच्या सोंडेवर बांधलेल्या तलवारीने चेतकचा पाय गंभीर जखमी झाला। मुघल सेना वेगाने पलटवार करत असताना महाराणा प्रताप यांच्या सरदारांनी त्यांना विनंती केली की त्यांनी स्वतः युद्धातून बाहेर पडावे, कारण त्यांचे वाचणे मेवाडसाठी महत्त्वाचे होते। अशा प्रकारे हल्दीघाटीच्या या युद्धात महाराणा प्रताप यांना माघार घ्यावी लागली, पण त्यांनी मुघलांचे वर्चस्व कधीही मान्य केले नाही। यानंतर त्यांनी गनिमी काव्याने मुघलांना सतत झुंजावतच ठेवले। हळदीघाटीच्या युद्धात जेव्हा महाराणा प्रताप धोक्यात आले तेव्हा झाला मानसिंग यांनी एक बलिदान दिले। राणा सांगा म्हणजेच महाराणा प्रताप यांचे आजोबा आणि बाबर यांच्यात 1527 मध्ये झालेल्या खानवा युद्धात ज्या प्रकारे झाला मानसिंग यांनी राणा सांगाचे प्राण वाचवले होते, तोच इतिहास हळदीघाटी दोहरला गेला। झाला मानसिंह यांनी महाराणा प्रताप यांचे शाही छत्र म्हणजेच राजचिन्ह घेतले आणि स्वतः राणांचा वेश धारण करून मुघल सैन्यात घुसले। महाराणा प्रताप यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ते आपल्या साथीदारांसह लढले आणि वीरगतीला प्राप्त झाले। झाला मानसिंग यांच्या बलिदानामुळे राणांना बाहेर पडण्याची संधी मिळाली। राणा आपल्या जखमी घोड्या चेतकवर स्वार झाले। चेतकचा पाय हत्तीच्या सोंडेवरील तलवारीने गंभीर जखमी झाला होता, तरीही वाटेत आलेल्या एका रुंद खाईवरून त्याने एक प्रचंड झेप घेतली आणि राणांना सुरक्षितपणे टेकडीपर्यंत पोहोचवले। आपले शेवटचे श्वास घेण्यापूर्वी चेतकने आपल्या स्वामींचे रक्षण केले होते। चेतकला मृत पाहून कधीही न झुकणारे महाराणा प्रताप त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवून ओक्साबोक्षी रडू लागले। त्यांनी त्याच क्षणी चेतकची समाधी बांधली। हळदीघाटी युद्धात मुघल सैन्याचे महाराणा प्रताप यांना जिवंत पकडण्याचे आणि मेवाडला जिंकण्याचे दोन्ही स्वप्न त्यांची हुकली। मुघल सेनापती मानसिंग आणि असफ खान यांना राणांच्या सैन्याच्या अचानक हल्ल्याच्या भीतीने टेकड्यांमध्ये त्यांचा पाठलाग करण्याची हिंमतच झाली नाही। या युद्धानंतर मुघल सेनापती मानसिंग जेव्हा अकबराच्या दरबारात पोहोचला तेव्हा संतापलेल्या अकबरने त्याच्यासाठी दरबाराचे दरवाजेच बंद केले। यावरून अकबर युद्धाच्या निकालावर अजिबात खुश नव्हता हे स्पष्ट होते। इकडे महाराणा प्रताप यांनी आपल्या लढाईची रणनीती बदलली। त्याने मुघलांशी थेट लढण्याऐवजी गनिमी काव्याचा वापर सुरू केला। स्थानिक भिल्लांच्या मदतीने त्यांनी मुघलांवर घातपात करून हल्ले केले आणि नंतर ते जंगलात गायब होत असत। अशाने मुघल सैन्यांचे मनोधैर्य पूर्णपणे तुटले। यामुळे मेवाडला जिंकण्यासाठी आलेले मुघल सैन्य स्वतः मेवाडात कैद झाल्यासारखे झाले।
महाराणा प्रताप यांना संपूर्ण मेवाड परत मिळवायचे होते. त्यांच्या बालपणीचे मित्र भामाशाह यांनी जेव्हा सैन्य उभे करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती महाराणांना अर्पण केली. या मदतीनेच महाराणांनी एक मोठी सेना तयारही केली. हळदीघाटी युद्धानंतर 6 वर्षांनी म्हणजेच 1582 मध्ये दिवेर येथे मोगल आणि महाराणा प्रताप यांच्यात दुसरे मोठे युद्ध सुरू झाले. या युद्धात मोगल सेनेचे नेतृत्व अकबरचा मामा सुलतान खान करत होता. महाराणांचे पुत्र अमरसिंह यांनी सुलतान खानला भाल्याच्या एकाच वाराने ठार केले. सेनापती मारला जाताच मोगल सैन्याने पळ काढली आणि 36,000 मोगल सैनिकांनी शरणागती पत्करली. दिवेरच्या या लढाईत महाराणा प्रताप यांचा निर्णायक विजयी झाला. पण या विजयानंतर राणा थांबले नाहीत. त्याने एकाच दिवसात 36 मोगल चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि कुंभलगड, गोगुंदा आणि उदयपूर देखील जिंकून घेतले. याच काळात त्याने क्रूर मोगल सेनापती बहलोल खानला एकाच तलवारीच्या वाराने त्याच्या घोड्यासह 2 तुकड्यांमध्ये चिरले अशी आख्यायिका सुद्धा आहे. दिवेरच्या पराभवानंतर अकबरने 1584 मध्ये शेवटचा प्रयत्न केला पण तोही अयशस्वी ठरला. 1585 नंतर मोगल सैन्याचे लक्ष भारताच्या उत्तर पश्चिम भागाकडे वळले. याचा फायदा घेऊन महाराणा प्रताप यांनी मेवाडचे बहुतेक भाग परत जिंकले आणि चावंड ही आपली नवी राजधानी बनवली. पुढील 12 वर्षापर्यंत मेवाडवर यशस्वीपणे त्यांनी राज्य केले. पण पुढे 1597 मध्ये 56 वर्षाच्या वयात शिकारी दरम्यान झालेल्या जखमांमुळे महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या निधनाची बातमी जेव्हा अकबराला लाहोरमध्ये मिळाली तेव्हा तो देखील आपल्या सर्वात बहादूर शत्रूला आठवून रडू लागला. तेव्हा अकबराच्या दरबारातील कवी दुरसा आढा यांनी त्यावेळी एक कविता लिहिली ज्याचा सार होता, तू कधी तुझ्या घोड्यावर शाही निशाण लागू दिले नाहीस, तू तुझी पगडी कधी झुकवली नाहीस, तू कधी बादशहाला भेटायला आला नाहीस आणि जेव्हा आज तुझ्या मृत्यूची बातमी आली आहे तेव्हा बादशहाचे डोके झुकले आहे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. तू जिंकलास प्रताप. अशा प्रकारे आपल्या मृत्यूनंतरही महाराणा प्रताप यांनी आपल्या शत्रूवर विजय मिळवला आणि ते आपल्या साहस, स्वाभिमान आणि वीरतेमुळे इतिहासात अमर झाले.